हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण क्लास 9 जॉमेट्री मधील प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 घेणार आहोत. तर ह्या 6.1 साठी आपल्याला दोन थेरम खूप महत्वाचे आहेत. तर ते कोणते? पहिला थेरम आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड इज बायसेक्ट द कॉर्ड. हा पहिला थेरम. दुसरा थेरम की लाईन जॉइनिंग फ्रॉम सेंटर टू द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. हे दोन थेरम खूप महत्वाचे आहेत आणि या दोन थेरमचा आपण क्लास 10 मध्ये सुद्धा यूज करणार आहोत. ओके, त्यामुळे हे थेरम प्रूफ कसे करायचे हे प्रूफ करण्यासाठी सुद्धा आपल्याला 9th मध्ये एक्झामला विचारले जाऊ शकते. आणि हे प्रूफ कसे करायचे आणि त्यावरील क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्ही नक्की चांगलं बघून घ्या. हे एक्झामला विचारतात म्हणजे विचारतातच आणि ह्याचा यूज आपल्याला क्लास 10 मध्ये सुद्धा होणार आहे. क्लास 10 मध्ये सुद्धा आपल्याला सर्कल चॅप्टर आहे ते सुद्धा आपण याचा यूज करणार आहोत. ओके, पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 मधला पहिला क्वेश्चन आहे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. म्हणजे सेंटर समजा इथे मी ओ घेते, कॉर्ड आपल्याला ए बी दिलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की मॅम डायग्राम दिली नाही, आपल्याला डायग्राम काढायची गरज आहे का? ऑफकोर्स आपल्याला डायग्राम काढावी लागणार आहे. डायग्राम काढायचीच आहे आणि ती पण नीट अशी पेन्सिलने डायग्राम ड्रॉ करायची आहे, पेनाचा यूज करायचा नाही. जॉमेट्री मध्ये कोणतेही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण पेनाचा यूज करणार नाही. त्याचबरोबर फ्री हँड ही डायग्राम काढायचे नाहीये. प्रॉपर तुम्हाला तिथे पेन्सिल स्केलचा यूज करूनच डायग्राम ड्रॉ करायची आहे. चला, ए बी आपल्याला किती दिलेलं? लेंथ ऑफ कॉर्ड इज 12 सेंटीमीटर आणि डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड. आता मी समजा इथं पिन घेते. हे किती सांगितलेलं आपल्याला? 8 सेंटीमीटर आपल्याला हे दिलेलं आहे. आता जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं म्हणजे ते डेफिनेटली परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. तर मी कन्सिडर करते ओपी काय आहे इज परपेंडिक्युलर टू द एबी का. ओके, काय कन्सिडर केले मी? ओ आपल्याला सेंटर दिलेला आहे. दिलं नाही तर आपण लिहूया की लेट द विथ द सेंटर ऑफ द सर्कल. आणि ओपी काय आहे? इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कुठला आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स? फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड. हे सगळं आपल्याला मेन्शन करायचं आहे. सेंटर टू द कॉर्ड मधला डिस्टन्स किती आहे? 8 आहे, जे आहे ओपी. ओके, आणि ओपी काय असणार आहे? तुम्हाला परपेंडिक्युलर असणार आहे एबी साठी. बरोबर. आता एबी आपल्याला टोटल किती दिलेला आहे? इथे एबी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर दिलेला आहे. बरोबर. मग आता पी काय करतो? चरण नंबर 1 आपण काय बघितलेलं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बरोबर. म्हणजे पी हा काय करतो? एपी एबी ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. म्हणजे एपी इज इक्वल टू पीबी आहे. एपी इक्वल टू पीबी किती झाला तुमचा? दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो म्हणजे हाफ ऑफ एबी झाला. बरोबर. एबी किती आहे आपला? 12 आहे. म्हणजे एबी तुमचा किती झाला? 6 सेंटीमीटर झाला. बरोबर. येस, म्हणजे आपल्याला इथे 6 मिळाला. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डायमीटर ऑफ द सर्कल फाइंड आउट करायचं आहे. मग डायमीटर काय असतो? रेडियसच्या डबल असतो. बरोबर. म्हणजे आपल्याला आधी रेडियस फाइंड आउट करावी लागेल का? येस, रेडियस आपण आधी फाइंड आउट करू आणि त्यानंतर काय करणार? रेडियसच्या डबल आपण काय इथे मेन्शन करणार? डायमीटर. ठीक आहे. मग चला, आता इथे तुम्ही काय लिहिणार? सगळ्यात आधी ओपी इज परपेंडिक्युलर टू एबी. हे काय आहे? तुम्हाला गिव्हन आहे. बरोबर. ओके, त्यानंतर काय सांगणार? पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी का? इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी किंवा कॉड एबी लिहा तुम्ही. कॉड एबी. इथे रिझन काय आहे? इथे रिझन लिहिणार तुम्ही. काय रिझन असेल किंवा तुम्ही ते असंही करा. हा, एपी इज इक्वल टू पीबी का? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हे रिझन लिहिणं खूप महत्वाचं आहे. विदाउट रिझन आपण काहीही प्रूफ करू शकत नाही ज्योमेट्रीमध्ये. त्यामुळे रिझन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एपी इज इक्वल टू पीबी झाला. एपी इज इक्वल टू पीबी आपण किती सांगितलं आहे आता? इज इक्वल टू 6 सेंटीमीटर हाफ ऑफ दी एबी. बरोबर. मग आता इन ट्रायंगल ओपीबी, इन ट्रायंगल ओपीबी मध्ये बघा एक अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागेल?
बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय असेल? हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे कोण आला तुमचा इथे? ओबी स्क्वेअर. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर म्हणजे ओपी स्क्वेअर प्लस पीबी स्क्वेअर. ओपी किती आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स? 8 आहे. 8 स्क्वेअर प्लस पीबी 6 आहे. 8 चा स्क्वेअर किती आहे? 64 प्लस 36 किती येणार बघा? 64 प्लस 36 100. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू मिळाला 100. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. ओबी इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? 10 सेंटीमीटर. जर ओबी तुमचा 10 सेंटीमीटर आहे म्हणजे तो ओबी काय आहे तुमचा इथे? रेडियस आहे. आर तुमचा किती आहे? ओबी. ओबी आपल्याला किती मिळाला? 10 मिळाला. रेडियस 10 आहे तर डायमीटर काय असतो? ट्वाइस द रेडियस बरोबर. म्हणजे 2 इंटू 10 किती मिळाला तुमचा डायमीटर? 20 सेंटीमीटर. समजलं? अशा पद्धतीने हे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त याच्यामध्ये तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज करताय, कोणता थेरम यूज करताय ते लिहिणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि कॅल्क्युलेशन फक्त प्रॉपर करायचे आहे. तुम्हाला इथे फुल आउट ऑफ फुल मार्क्स नक्कीच मिळतात. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर लेट. आता मगाच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा होता आणि ते डायमीटर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. बघा किती दिलेलं आहे? 26 सेंटीमीटर. लेंथ ऑफ कॉर्ड आपल्याला इथे दिलेली आहे ती आहे 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन कॉर्ड अँड द सेंटर. मग अशी आपल्याला कॉर्ड आणि सेंटर मध्ये डिस्टन्स दिलं होतं आणि आपल्याला इथे काय करायचं आहे? कॉर्ड आणि सेंटर मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर बघा डायग्राम पण ड्रॉ करूया. इथे तुम्ही लिहा लेट ओ विथ द सेंटर ऑफ द सर्कल. जे काही तुम्ही करणार आहात अजून ते इथं तुम्ही लिहा. ओके. ओ आपण सेंटरला कन्सिडर करू. ए बी आपण काय करू? कॉर्ड कन्सिडर करूया. मग आता सेम करा. पी इज द मिड पॉइंट ऑफ किंवा सेंटरला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे. चला इथं आपण काय करा? लेट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल. लिहिलं अँड ए बी बी द कॉर्ड. अजून काय करता तुम्ही? ओपी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा सेंटर टू कॉर्ड मधल्या म्हणजे आपल्या परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय करणार? कन्स्ट्रक्शन करणार. ओपी इज परपेंडिक्युलर टू ए बी आहे बरोबर. आता ओपी जर ए बी ला परपेंडिक्युलर असेल म्हणजेच ओपी काय करतो? ए बी ला इक्वल टू पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. म्हणजे ए बी आपल्याला किती दिलेलं आहे? कॉर्ड आपल्याकडे दिलेला आहे किती? 24. म्हणजे कॉर्ड ए बी इज इक्वल टू किती झाला तुमचा? 24 सेंटीमीटर. हे सगळं गिव्हन आहे बरोबर. आणि पी काय आहे? पी परपेंडिक्युलर टू ए बी आहे ना. म्हणजेच काय झाला तुमचा इथे? एपी इक्वल टू पीबी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी बरोबर. इथं परत रिझन लिहिणार तुम्ही. कोणतं रिझन आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फॉर्म. ते रिझन कम्प्लीट लिहायचं इथे. हा थेरम लर्नच करून ठेवायचे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बायसेक्ट द कॉर्ड बरोबर. हे आपलं रिझन लक्षातच ठेवायचे आहेत. लर्न करून ठेवायचे आहेत. ओके. मग आता एपी इज इक्वल टू पीबी तुमचा किती झाला? 12 सेंटीमीटर हाफ ऑफ द रेडियस सॉरी हाफ ऑफ द कॉर्ड. कॉर्ड बरोबर. आता आपल्याला काय दिलेलं आहे? डायमीटर दिलेलं आहे. आता डायमीटर किती आहे तुमचा इथे? 24 किती? 26 सेंटीमीटर आहे बरोबर. म्हणजे रेडियस किती असणार आहे? आता ते रेडियस कोण आहे? ओपी. ओबी आहे बरोबर. रेडियस ओबी तुमची किती असणार आहे? हाफ ऑफ दी डायमीटर बरोबर. म्हणजे किती झाला तुमचा? 13 सेंटीमीटर तुमची ओबी रेडियस झाली का? झाली. तर ह्या ट्रायंगल मध्ये कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल ओपीबी मध्ये अँगल ओपीबी तुमचा किती आहे? 90 डिग्रीचा आहे का? सॉरी आपण परपेंडिक्युलर सांगितलेलं आहे.
म्हणजे आता इथे मगासारखं सेम आपण करणार, पायथागोरसचा थेरम यूज करणार. पायथागोरसचा थेरम यूज करून आपण ओपी इथे फाइंड आउट करू शकतो का? हेच करू शकतो. चला मग काय करणार, इन ट्रायंगल ओपीबी पायथागोरस थेरम यूज केला तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर येईल का बघा. बरोबर. ओबी किती आहे तुमचा, हाफ ऑफ दी डायमीटर. किती आहे डायमीटर, 13 आहे. बरोबर, म्हणजे 13चा स्क्वेअर. ओपी किती आहे, आपल्याला डिस्टन्स आहे. कुठला डिस्टन्स आहे, सेंटर टू द कॉर्ड मधला डिस्टन्स आहे ओपी. बरोबर, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओपी स्क्वेअर. पीबी कोण आहे, बेस आहे. किती आहे पीबी आपल्याकडे, 12चा स्क्वेअर. चला किती येतं बघा, 13चा स्क्वेअर किती, 169 इज इक्वल टू आपल्याकडे होता ओपी स्क्वेअर प्लस पीबी स्क्वेअर आपला किती आहे, 12चा स्क्वेअर म्हणजे 144. ओपी स्क्वेअर किती आला बघा, 169 मायनस 144 किती आता 25. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. ओपी किती मिळाला, 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला सेंटर पासून कॉर्ड पर्यंत जे डिस्टन्स आहे, सेंटर पासूनचे कॉर्ड पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती मिळालं आपल्याला, 5 सेंटीमीटर. समजलं, हेच थेरम आपण इथे अप्लाय केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्याला इथे काय करावं लागतं, जर डायमीटर दिला असेल तर आपण रेडियस मध्ये त्याला कन्वर्ट करणार. हाफ ऑफ द डायमीटर इज इक्वल टू रेडियस. जर आपल्याला कॉर्ड दिलेली असेल तर आपण त्याचा काय करणार, हाफ घेणार. बरोबर का, परपेंड फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. या थेरम नुसार आपण या ट्रायंगलची व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आणि तो ट्रायंगल जो असतो तो डेफिनेटली राईट अँगल ट्रायंगल असतो. राईट अँगल ट्रायंगल मधले जर जेव्हा दोन बाजू दिलेल्या असतात आणि थर्ड आपल्याला एखादी साइड फाइंड आउट करायची असेल तर आपण तिथे पायथागोरस थेरमचा यूज करतो. ओके, अशा टाइपचा कोणताही प्रश्न आला तर आपल्याला इथे पायथागोरस थेरमच यूज करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता इथे दिलेलं आपलं रेडियस ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल दिलेला आहे. आणखी रेडियस ऑफ द सर्कल दिलेला आहे आणि द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे बघा रेडियस ही दिलेला आहे, कॉर्ड आणि सेंटर पासूनचं डिस्टन्स ही आपल्याला दिलेला आहे आणि इथे लेंथ ऑफ कॉर्ड आपल्याला फाइंड आउट करायचे. काय करायचं आहे, लेंथ ऑफ द कॉर्ड आपल्याला इथे फाइंड आउट करायचंय. मग आता इथे आपण काय करणार बघा, काय काय दिलेलं आहे आपल्याला, रेडियस किती आहे आपल्या इथे, 34. ओके, अजून काय दिलेलं आहे आपल्याला इथे, कॉर्ड पासून ते सेंटर पर्यंतचं डिस्टन्स दिलेलं आहे जे किती आहे, 30 आहे. आणि आपल्याला लेंथ ऑफ कॉर्ड इथे फाइंड आउट करायचं आहे. सेम करा, लेट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल. हे सगळे पॉइंट तुम्हाला लिहायचे आहेत. ओ काय आहे तुमचा, सेंटर ऑफ द सर्कल आहे. एबी किती आहे, एबी काय कॉर्ड आहे तो दिलेला नाही, आपल्याला ती लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्याचबरोबर ओपी काय आहे, सेंटर आणि कॉर्ड मधलं जे डिस्टन्स आहे ओपी ते किती आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला जे दिलेले आहे ते काय आहे, 30 आहे. बरोबर, मग आता इथे आपण बघा, पहिला काय सांगणार, ओपी परपेंडिक्युलर टू एबी आहे. म्हणजे काय झाला, वेन परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे बघा सेम, एपी इज इक्वल टू पीबी झाला. बरोबर, म्हणजे पीबी जो आहे तो हाफ ऑफ एबी येणार. मग आजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या आपल्याला सेम ऍज इट इज फॉलो करायचे आहेत. बरोबर, मग आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर करणार, ट्रायंगल ओ बी. आणि या ट्रायंगल मध्ये परत आपण कोणता थेरम अप्लाय करणार, पायथागोरस थेरम अप्लाय करणार. आणि पायथागोरस थेरम नुसार आपल्याला काय मिळेल, बी मिळेल. बरोबर, पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेन्यूज स्क्वेअर प्लस वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, किंवा तुम्ही हा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असंही लिहू शकता. म्हणजे ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस पीबी स्क्वेअर झाला. व्हॅल्यूज पुट करा, पीबी मिळेल. बरोबर, आणि पीबीच्या डबल आपल्याला काय असणार आहे, एबी असणार आहे. आणि एबी आपला कोण आहे, लेंथ ऑफ कॉर्ड आहे. बरोबर, एबी काय आहे, कॉर्ड आहे. समजलं. आता हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देते आणि एबी तुमचा लेंथ किती येईल हे मात्र तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आय होप की तुम्हाला पॉइंटचे या टॉपिकचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे याची आयडिया नक्कीच मिळाली असेल. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती क्वेश्चन एक्झामला येतातच येतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या.